नमस्कार. आज आपण उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बघणार आहोत. स्वादिष्ट आणि चविष्ट आहेत. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. यामध्ये मी तुम्हाला 2 पद्धतीने करून दाखवले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे पापड आपल्याला भाजूनही खाता येतील आणि तळूनही खाता येतील. यासाठी इथे मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आणि आता तो कुकरमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊयात. इथे मी एक पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 किलो बटाट्याला पाव वजनीप्रमाणे पावशेर साबुदाणा घेतलेला आहे. तो छान सतत हलवत असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो पॅनला चिकटणार नाही. थोडासा तळतळ उडायला लागला की गॅस बंद करून टाकूया, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित भाजलेला आहे. थंड करून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असा फाईन बारीक करून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा आपला बारीक झालेला एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे. बारीक चाळण वापरायची आहे. त्याने आपण छान असा चाळून घ्यायचा. आणि आता आपले बटाटे तोपर्यंत उकडलेले आहेत आणि थोडेसे थंडही झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी बटाटे उकडलेले आहेत. आता यांची आपण साल काढून घेऊया. आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ. तर इथे माझी साल काढून झालेली आहे आणि आता हे बटाटे आपण साईडला ठेवू थंड होईपर्यंत. आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा बारीक करून घेऊ. लाल आणि हिरव्या दोन्ही मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे पापडाला असं काय म्हणतात झणझणीत असं होत नाहीत, पण थोडीशी टेस्ट छान येते. आता इथे आपले उकडलेले बटाटे छान असे आपण खिसून घेतलेले आहेत सगळे. आणि त्याच्यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे असे किंवा 2.5 चमचे तुम्ही टाकू शकता मीठ. आणि 1 मोठा चमचा आपण जी मिरची बारीक केलेली होती ती. आणि यामध्ये आपण जो साबुदाणा बारीक केलेला होता ते पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे छान असे आपले बटाट्याचे पापड चविष्ट असे होतात. पीठ पातळ होत नाही आणि या प्रमाणामध्ये व्यवस्थित असे आपले पीठ होतात. आता मी या पिठाचेच 3 गोळे केले, म्हणजे आपल्याला एकसारखे करता येतील ते गोळे करण्यासाठी. मी एकजीव असे करून घेतले आणि गोळे करून घेतले. छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. एखादा बटाटा राहिला तर तो काढून स्मॅश करून घाला, म्हणजे पापड आपले छान होतील. आता इथं पापड लाटण्यासाठी मी प्लॅस्टिकचे कागद घेतलेले आहेत. एक कागद खाली घ्यायचा आणि एक कागद वरती घ्यायचा. मी मध्ये कट केलेलं नाही, तशीच बॅग घेतलेली आहे प्लॅस्टिकची. खाली थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, गोळी ठेवायची, वरून कागद झाकायचा आणि छान असं हातानं थोडंसं प्रेस करायचं आणि लाटण्याने असं गोल गोल फिरवत असं लाटून घ्यायचं आहे एकसारखं असं. तुमच्याकडं पापडाची मशीन असेल तर त्यानेही तुम्ही पापड बनवू शकतात. खूप इझिली होतात पापड मशीनने. आणि नसेल तर लाटण्याने लाटून करा. आता आपण वरचा कागद काढायचा आणि असा जो पापडाचा जो कागद आहे तो पलटी करून छान असा वरून फिरवायचा आणि तो कागद अलगद काढून घ्यायचा. आता दुसऱ्या पद्धतीने प्लॅस्टिकच्या कागदावरती गोळा घ्यायचा आहे, वरून पण प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आणि एक प्लेट घ्यायची, त्याने प्रेस करायचं. अशा पद्धतीने होतं. थोडासा हाताने पसरवायचं आणि जर आपल्याला जाड वाटला तर लाटण्याने थोडासा लाटून घ्यायचा किंवा ताटानेही करून बघा. शक्यतो जाड हवा असेल तर तसाच ठेवू शकता. पातळ हवा होता म्हणून मी लाटून घेतला. आता तोही आपण पहिल्या ह्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणेच आपण कागदावरती काढून घ्यायचा आहे पापड. आणि आता दुसऱ्या पद्धतीने पाणी गरम उकळायला ठेवलं, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि एक गोळा त्याच्यावरती ठेवला. एक 5 ते 10 मिनटं गोळा आपण उकडून घेतलेला आहे. बघतच असाल असा आपल्याला ट्रान्सफर असा दिसतो. आता तो गोळा आपण काढून घेऊया आणि थोडासा थंड होऊन द्यायचा आणि हाताने एकजीव असा गोळा करून घ्यायचा. आणि त्यानंतरनं त्याचे आपण गोळे बनवून घ्यायचे. आपल्याला गोळेही आपले छोटे मोठे आपल्या आवडीनुसार करायचे आहेत. अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे सगळे.
आणि आता मागे दाखवल्याप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. खाली कागद ठेवायचा, त्याच्यावरती तेल लावायचं, गोळी ठेवायची आणि वरून कागद ठेवायचा आणि फिरवत फिरवत असं लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीनेच मागच्या पद्धतीनेच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत किंवा पापडाच्या मशीनमध्येही केला तरी चालतो. आता तोही आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे. ज्याच्यावरती पापड आहे ती बाजू पलटी करायची आणि थोडासा हाताने फिरवून पापड काढून घ्यायचा आहे. थोडासा फरक दिसतो दोन्ही पापडांमध्ये. आता आपण हे पापड कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस सुकवले तरी चालतात. सावलीमध्ये पण ते सुकतात. काय उन्हाचीच गरज आहे अशी नाही, पण आपल्याला वर्षभर ठेवायचे आहेत त्यासाठी आपण 2 ते 3 दिवस. आणि हा पापड आहे तो विदाऊट उकड आहे आणि तो आहे तो उकड काढून केलेला आहे. दोन्ही पापडांमध्ये फरक दिसतच असेल, थोडे वेगळे दिसतात ते पापड. एक असा ट्रान्सपरंट दिसत आहे. आता आपले पापड छान वाळवून झालेले आहेत 2 ते 3 दिवस. आता तळून बघूया. तेल चांगलं गरम करायचं आणि त्यामध्ये पापड सोडवायचा आणि छान असा तळून घ्यायचा. आणि जर तुम्हाला भाजून खायचा असेल तर आपण उडदाचा पापड जसा गॅसवरती भाजतो तसाच दोन्ही साईडनी आलटून पलटून असा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. उडदाच्या पापडाप्रमाणेच हा पापड व्यवस्थित असा भाजला जातो आणि खायलाही खूप छान लागतो. तर तुम्ही भाजूनही हा पापड खाऊ शकता. अशाच प्रकारे आपले हे पापड तयार आहेत खाण्यासाठी. वर्षभरासाठी आपण हे पापड करून ठेवू शकतात. चवीलाही खूप छान लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.